पालक म्हटला की बरेच जण खायला नाकातोंड मुरडतात. हा, पण तोच पालक जर हॉटेल पद्धतीने करून दिला की सगळ्यांना आवडतो, अगदी चवीने खातात. तर आज असाच पद्धतीचा आपण लसुणी पालक तयार करणार आहोत. चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया. येथे एक जुडी पालक आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे. पालक 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतरच हा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. इथे बरेच जण पालक हा उकळवून नंतर तो थंड पाण्यात टाकतात, पण यामुळे काय होतं, पालकमधले पोषक तत्व हे निघून जातात. मग ते पालकाचे पोषक तत्व जे आहे आपल्या शरीराला मिळण्यासारखे ते तर मिळतच नाही. पण तुम्ही या पद्धतीने करून बघा, पालकाचे सर्व पोषक तत्व आपल्या भाजीतच राहणार. येथे सर्व पालक हा चिरून झालेला आहे. येथे तुम्हाला भाजीचा रंग हिरवागार हवा असेल तर हा पालक थोड्याशा पाण्यामध्ये उकळवून घ्यायचा आणि तो काढून नंतर थोडं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढायचा आहे. बघा, आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतली. यात 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्ये तेल छान गरम झालं की पाव चमचा जिरे आणि भरपूर सारा लसूण बारीक कट करून घेतलेला आहे. लसूण छान परतला गेला की यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकून छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. बघा, आपला कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये 3 ते 4 चमचे मी चणा डाळीचं पीठ टाकलेले आहे. चणा डाळीचं पीठ आपल्याला छान परतवून घ्यायचं. गॅस इथे मीडियम करायचा आहे, कारण चणा डाळीचं पीठ हे खाली तळायला लागायची भीती असते आणि करपण्याची. त्यामुळे ते आपल्याला सतत चमच्याच्या साहाय्याने हलवत राहायचं आहे. बघा, जसं जसं पीठ भाजलं जातं आहे तसं तसं त्याचा सुगंध यायला सुरुवात होते आणि थोडंसं असं वरती फेस आल्यासारखं होतं आहे. तर या स्टेजला आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकून घेत आहोत 2 चमचे. हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. पाव चमचे हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचाभर आपण यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे. मिक्स करायचं आहे. परत सतत ढवळत आपल्याला 1 मिनिट आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. बघा, आपलं पीठ छान भाजलं गेलं आहे. मस्त असं तेल पण सुटायला लागलेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला यामध्ये चिरलेला जो पालक आहे तो यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. बघा, पालक टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं परतलं की पालक असं सॉफ्ट व्हायला सुरुवात होते आणि आपलं चणा डाळीचं पीठ आणि पालक हा एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला. 1-2 मिनिटामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी छान असं सॉफ्ट झालं आहे. आता यामध्ये तुम्ही कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. 1 ग्लास किंवा 1.5 ग्लास, म्हणजे तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला किती सैलसर किंवा दाटसर हवा आहे या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. मिक्स करायचं आहे. 4 ते 5 मिनिटं छान असं शिजवून घेतलं की पालक आणि चणा डाळीचं पीठ हे एकजीव होतं आणि घट्टसर असं आपली पालकाची भाजी तयार होते. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ इथे थोडंसं कमी टाकायचं आहे, कारण पालकामध्ये क्षार असतात, ती खारट होण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं बेताचंच. बघा, मिक्स करून घेतलं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही भाजी बघू शकता, अगदी अप्रतिम अशी आणि अशी दाटसर पण झालेली आहे. इथे आपला लसुणी पालक हा तयार आहे सर्व करण्यासाठी. आता हा पालक आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेला आहे. येथे पालक आपल्याला हॉटेलसारखं तयार करायचं आहे, तर त्यासाठी यावर एक तडका आपण तयार करणार आहोत. त्यासाठी तडका पात्रामध्ये 1 ते 2 चमचे आपण तेल टाकून घेतले. तेल छान गरम झालं की यामध्ये लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्याशा कट करून घेतल्या. तुम्ही यामध्ये हवा असल्यास तुम्हाला थोडासा लसूण बारीक कट करून घ्यायचा आहे, तो देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे. कडकडीत तेलामध्ये मिरची आणि लसूण टाकून तो आपल्याला पालकवर टाकून घ्यायचा आहे. बघा, मस्त हॉटेलसारखा लसुणी पालक तयार आहे. मस्त गरमागरम पराठे, भाकरी, पोळीसोबत आस्वाद घ्या.